बरं बघा, आज आपण अरे मी ग्रुपवर टाकलेलं आहे ना, नागरिक शास्त्राचं दुसरं प्रकरण भारताची संसद. आता संसद भवन जे दिल्ली या ठिकाणी आहे, याचं चित्र आपल्याला दिसतंय बघा. संसदीय शासन पद्धती भारतानं स्वीकारलेली आहे आणि या संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद महत्वाची असते. या पाठामध्ये भारताच्या संसदेचा आपणास अभ्यास करायचा आहे. भारताच्या संसदेची निर्मिती संविधानानं केलेली आहे. भारताच्या संसदेची निर्मिती कुणी केलेली आहे? संविधानानं केलेली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद म्हणतात. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्र शासन यंत्रणा, केंद्रीय च्या कायदेमंडळाला काय म्हणायचं? संसद. आणि या संसदेनुसार संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा या 3 घटकांचा समावेश असतो. पहा, संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. राष्ट्रपती भारताच्या संसदेचं अविभाज्य घटक असतात. राष्ट्रपती हे भारताच्या संसदेचं काय असतात? अविभाज्य घटक असतात. परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयात भाग घेता येत नाही. या राष्ट्रपतींना संसदेच्या सभागृहामध्ये हजर राहून विचार विनिमयात भाग घेता येत नाही. सांगा, कुणाला संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयात भाग घेता येत नाही? राष्ट्रपती. बरोबर. राष्ट्रपतींना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयात भाग घेता येत नाही. अशा या संसदेच्या 2 सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असं म्हणतात. संसदेची 2 सभागृह कोणती? पहिलं सभागृह लोकसभा आणि संसदेचं दुसरं सभागृह राज्यसभा. आता लोकसभा हे सभागृह आपण पाहूया. भारतीय संसदेचं कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा होय. जी भारताच्या संसदेची 2 सभागृह आहेत, त्यातील पहिलं प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा आणि या लोकसभेला कनिष्ठ सभागृह असे म्हटले जाते. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणजे या लोकसभेचे जे सदस्य आहेत, त्या लोकसभेच्या सदस्यांनाच आपण खासदार म्हणतो. आणि लोकसभेचे सदस्य असणारे जे खासदार आहेत, हे जनतेने या ठिकाणी निवडून दिलेले असतात. म्हणून लोकसभा हे संसदेचे जनतेकडून निवडून दिलेले सभागृह आहे. म्हणून ग्रह असेही म्हणून या लोकसभेला काय म्हणायचं? पहिले सभागृह असे म्हणतात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. आता मला सांगा, आपण सर्वजण कोणत्या लोकसभा मतदारसंघात मोडतो? कोण सांगेल? आपण कोणत्या लोकसभा मतदारसंघात मोडतो? माढा. बघा, आणि हा अगदी बरोबर, माढा. बघा, काय काय जणांनी नाव सुद्धा ऐकलं नसेल.
आपण माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो. आता सुरुवातीला बघा, कराड लोकसभा मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघ, परंतु पुन्हा या ठिकाणी लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि आपण सातारा लोकसभा मतदारसंघात होतो. फलटण तालुका, मान तालुका आणि खटावचा काही भाग हे सातारा जिल्ह्यातील जे तालुका आहेत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट केलंय. त्यामुळे आपण आता सध्या मान तालुका हा माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो. आणि या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचं सदस्य म्हणून आपण कुणाला निवडून दिलेलं आहे, किंवा या माढा लोकसभा मतदारसंघाचं खासदार कोण आहे सांगा पाहू. माढा लोकसभा मतदारसंघाचं खासदार कोण आहे? अरे, आपण ज्या लोकसभा मतदारसंघात राहतो आपल्या भागाचं खासदार तुम्हाला माहित नाहीत? जे फलटणचं आहेत, आता फलटणचं म्हटल्यावर नाव सांगता आलं पाहिजे. निंबाळकर. पण नाव काय? प्रतापसिंह राजे निंबाळकर. नाही, माहित पाहिजे तुम्हाला. रणजित सिंह नाईक निंबाळकर. काय आपल्या भागातील लोकसभा सदस्यांचं नाव किंवा खासदारांचं नाव? रणजित सिंह नाईक नाईक निंबाळकर. 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 आणि यांच्या विरोधात कोण लढलं होतं माहिती आहे का तुम्हाला? मागच्या नाही सर. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांच्या विरोधात संजय, काय आडनाव, शिंदे हे लढलं होतं. आणि या अटीतटीच्या लढतीमध्ये संजय शिंदे हे पराभूत झालेलं होतं आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर हे निवडून आलेलं होतं. सांगा, मान तालुका कोणत्या लोकसभा मतदारसंघात आहे? माढा. माढा. आणि माढा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व कोण करत आहे? रणजित सिंह नाईक निंबाळकर. रणजित सिंह नाईक निंबाळकर. बरोबर. आता लोकसभेची मुदत 5 वर्षाची असते. म्हणजे हे खासदार किती वर्षासाठी या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करणार? 5 5 वर्षे. वर्षाचा. 5 वर्षानंतर पुन्हा निवडणुका होणार. आता मला सांगा, रणजित सिंह नाईक निंबाळकर कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत रे? काँग्रेस. नाही. राष्ट्रवादी. जयकुमार गोरे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर हे एकाच पक्षामध्ये आहेत. मग आता जयकुमार गोरे कोणत्या भाजप पक्षामध्ये आहेत आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर सुद्धा भाजपचेच या ठिकाणी लोकसभा सदस्य म्हणजे खासदार आहेत. मग आता 5 वर्षानंतर या लोकसभेच्या निवडणुका होत असतात आणि 5 वर्षानंतर पुन्हा या ठिकाणी आपल्या माढा लोकसभा मतदारसंघातून दुसरं कोणतरी खासदार म्हणून निवडून येणार. आता या ज्या निवडणुका आहेत लोकसभेच्या, या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. काही वेळेस 5 वर्षाची मुदत होण्यापूर्वीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणं आहेत. म्हणजे 5 वर्ष होण्या अगोदरच लोकसभा विसर्जित होते अशी सुद्धा उदाहरणं आहेत. आणि अशा वेळेस घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना कोणत्या प्रकारच्या निवडणुका म्हणायचं? मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. आता हे लोकसभेचं आहे. आता लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या भाजप पक्षाला स्पष्ट बहुमत आहे.
त्यामुळं केंद्रामध्ये भाजपचं सरकार 5 वर्ष आपलं नेतृत्व करणार. परंतु आपला महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर सर्वात जास्त आमदार भाजपचा असून सुद्धा भाजपचा मुख्यमंत्री नाही. मग भाजपाच्या विरोधामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं एकत्रित जर आमदार केलं तर त्यांची संख्या जास्त झाली आणि त्यांनी स्पष्ट बहुमत निर्माण केलं. त्यामुळे या 3 पक्षातील एक पक्ष जर बाजूला पडला तर या ठिकाणी हे सरकार पडू शकतं किंवा कधी कधी 2-2.5 वर्षानंतरच पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात. अशा प्रकारच्या निवडणुकांना आपण मध्यावधी निवडणुका असे म्हणतो. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे आणि लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते. बघा, अतिशय महत्वाचं हे सेंटेन्स आहे. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार किती असते? 552. जास्तीत जास्त 552 असते. आता लोकसभेचं सदस्य हे केवळ महाराष्ट्रातील असतात का रे? आपल्या देशामध्ये अनेक घटक राज्य आहेत, अनेक केंद्र प्रशासित प्रदेश आहेत. मग लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रत्येक राज्यातील लोकसभा सदस्यांची संख्या ही वेगवेगळी असते. जसं महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा सदस्य आहेत, म्हणजे पूर्ण देशामध्ये 552 खासदार असतात लोकसभेचे सदस्य. मग या 552 लोकसभा सदस्यांपैकी 48 लोकसभा सदस्य फक्त आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहेत. आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं, एकाच जातीतील एकाच समाजातील लोक सर्व आमदार खासदार होतील आणि जो उपेक्षित गट आहे, उदाहरणार्थ अनुसूचित जाती एससी आपण म्हणतो आणि अनुसूचित जमाती म्हणजे एसटी म्हणतो, या एससी आणि एसटी कॅटेगरीतील लोकांना या ठिकाणी आपल्या संविधानामध्ये काही ठराविक आरक्षण देण्यात आलेलं आहे. तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व जर दिलं नाही तर अँग्लो इंडियन समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. जर पूर्ण देशामध्ये कोणत्याच पक्षानं जर अँग्लो इंडियन समाजास लोकसभाचं सदस्य केलं नाही तर त्या अँग्लो इंडियन समाजाच्या 2 लोकसभा सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. आता घटक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लोकसभेतील जागा मिळतात. निवडणुकीसाठी प्रत्येक राज्याचे भौगोलिक मतदारसंघात विभाजन केले आहे. आता आपला जो माढा लोकसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये कोणकोणत्या तालुका समाविष्ट केले आहेत? माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणकोणत्या तालुक्यातील लोक मतदान या करू शकतात सांगा पाहू. मान, खटाव आणि फलटण ही सातारा जिल्ह्यातील 3 आणि सोलापूर जिल्ह्यातील कोणता तालुका येणार आहे या माढा लोकसभा मतदारसंघात? माहित आहे का? माढा तालुका एक आहे, अजून मला वाटतं सांगोला तालुका असेल, माळशिरस तालुका आहे. बघा, तुम्ही नेटवर सर्च करू शकता माढा लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट तालुके असं लिहिल्यानंतर कोणकोणते तालुके हे माढा लोकसभा मतदारसंघात.
बर, भौगोलिक मतदारसंघात विभाजन केलेले आहे. मतदारसंघाची लोकसंख्या साधारणतः सारखी असते. म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये समजा 5 लाख काय आहेत मतदार आहेत, तर सातारा लोकसभा मतदारसंघात सुद्धा 5 लाखाच्या आसपासच मतदार असतात. म्हणजे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या जवळजवळ सारखी असते. किती घटक राज्यांना लोकसभेत किती जागा आहेत हे तुम्ही इंटरनेटच्या साहाय्यानं शोधू शकता. जसं महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, म्हणजे 552 खासदार आहेत. त्या खासदारांना आपण लोकसभा सदस्य म्हणतो. या 552 पैकी 48 खासदार आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहेत. मग गुजरात राज्यातील किती, मध्य प्रदेश राज्यातील किती, उत्तर प्रदेश राज्यातील किती, गोवा किती. तुम्ही काय करायचं, तास संपल्यानंतर गुगलला जायचं, क्रोमला किंवा कुठल्याही गुगलच्या, आणि तिथं लिहायचं भारतातील लोकसभा किंवा प्रत्येक राज्यातील लोकसभा सदस्यांची संख्या. आता मी नेटवरून सर्च करून त्याचा स्क्रीनशॉट काढलेला आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. महाराष्ट्राच्या 48 जागा लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील किती खासदार आहेत 552 पैकी? 48. 48. आता हे बघा चार्ट, मी नेटवरनं शोधून काढलेला आहे. आंध्र प्रदेश या राज्यातील किती खासदार आहेत? 25. 25. अरुणाचल प्रदेश 2, फक्त 2. 2. छोटा असणार आहे, लोकसंख्या कमी असणार आहे अरुणाचल प्रदेशची, त्यामुळे 2च खासदार आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये खासदारांची संख्या आहे. आसाम 14, बिहार 14. 40, 40. छत्तीसगड 11. 11. 11. आता आपल्याला गोवा विचारतो बघा, गोवा मगाशी पुस्तकामध्ये बघा. मग गोव्याचे किती लोकसभा सदस्य आहेत? 2. 2. 2. आणि गुजरात पण विचारलं होतं, गुजरातचे किती आहेत बघा लोकसभा सदस्य? 26. 26. तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर स्पेशल लिहून घ्या, गोवाच्या पुढे 2 लिहा, गुजरातच्या पुढे 26 लिहा. हरियाणा 10, हिमाचल प्रदेश 3, झारखंड 14, कर्नाटक 28, केरळ 20. आता मध्य प्रदेश एक विचारलंय बघा, मध्य प्रदेश 28 लिहा. महाराष्ट्राचा 48 ते लिहूनच दिले त्यांनी. मणिपूर 2, मेघालय 2, मिझोराम 1, नागालँड 1, ओडिशा 21, पंजाब 13, राजस्थान 25, सिक्कीमचा 1, तामिळनाडू 39, तेलंगणा 17, त्रिपुरा 2. उत्तर प्रदेश विचारलंय बघा, उत्तर प्रदेश. उत्तर 80. प्रदेशचे किती खासदार आहेत? 80. म्हणजे सर्वात जास्त खासदार किंवा लोकसभा सदस्य हे उत्तर प्रदेशातील आहेत, कारण जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशची आहे. भारतातील जी घटक राज्य आहेत त्यात सर्वात जास्त लोकसंख्येचं जर राज्य कोणतं तर ते उत्तर प्रदेश. उत्तराखंडचं 5 आहेत, पश्चिम बंगालचं 42. अशा प्रकारे अजून ह्यात मला वाटतं काही घटक राज्य वाढलेले असतील, पण पूर्वीच्या नोंदीनुसार 28 घटक राज्यामध्ये जी 552 लोकसभा सदस्य असतात. आता ही घटक राज्य झालं. आता केंद्रशासित प्रदेश पाहूया. त्याच्यामध्ये दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे, तुम्हाला माहित असेल. अंदमान निकोबार 1, चंदीगड 1, दादरा नागर हवेली दमन दीव 2, दिल्ली 7, जम्मू काश्मीर 5, लडाख 1, लक्षद्वीप 1 आणि पुडुचेरी 1. हे 19 सदस्य आहेत पहा या केंद्रशासित प्रदेशातील.
हा, आता आपल्याला राज्यसभा पाहायचं आहे. लोकसभा कळलं कसं गेला? लोकसभा सदस्याला खासदारच म्हणतात. आणि भारतातील प्रत्येक राज्यातील लोकसभा सदस्यांची संख्या तुम्हाला मगाशी सांगितलेली आहे. आता राज्यसभा, भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. आता लोकसभा हे कसलं सभागृह आहे सांगा? मगाशी झाले. लोकसभा हे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आणि राज्यसभा हे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह. प्रथम सभागृह कोणते? लोकसभा. आणि द्वितीय सभागृह कोणते? राज्यसभा. राज्यसभा. आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा आणि वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा. भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे. म्हणजे हे जे राज्यसभेचे सदस्य आहेत, या राज्यसभेच्या सदस्यांना सुद्धा आपण खासदार म्हणतो. पण हे खासदार लोकांकडून निवडून येत नाहीत, प्रत्यक्षरित्या निवडून येत नाहीत, तर हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे. राज्यसभेचे सदस्य म्हणजेच हे जे खासदार आहेत, हे लोक निवडून देत नाहीत. राज्यसभा भारतीय संघ राज्यातील 28 29 सर आहे. हा, राज्यसभा भारतीय संघ राज्यातील 29 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करतं. आता तर मगाशी जो आपण सगळं 28 आहे. का 28 आहे. बरं का, प्रत्येक पुस्तकामध्ये थोडा वेगळा आकडा आहे. आता नवीन जे पुस्तक आहे, या नवीन पुस्तकामध्ये 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश दिलेले आहेत. मात्र या पुस्तकामध्ये 9 संघशासित प्रदेश दिलेले आहेत. आता आपण पुस्तकानुसारच अभ्यास करूया. 9 संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. आता वरचं एक आपण संभाषण पाहूया. मेरी काय म्हणते पहा, मी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक लढवू शकते का? मी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक लढवू शकते का? राधिका म्हणते नाही. तू 18 वर्षाची झालीस की तुला मतदान करता येईल, पण निवडणूक नाही लढवता येणार. बघा, म्हणजे तुम्हाला जर मतदान करायचं असेल तर तुमचं वय किती असावं लागतं रे? पूर्ण 18 वर्षे. 18 वर्ष. परंतु तुमचं वय 18 असेल तरी सुद्धा तुम्हाला निवडणूक लढवता येत नाही. आता रणवीर काय म्हणतो पहा, अरे तुम्हाला माहित आहे ना की लोकसभेची निवडणूक लढवायची असेल तर वयाची 25 वर्ष पूर्ण असावी लागतात. जर तुम्हाला खासदार व्हायचं असेल, लोकसभेचं सदस्य म्हणून तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर तुमच्या वयाची 25 वर्ष पूर्ण व्हावी लागतात. शबाना काय म्हणते, आपल्या शेजारच्या देशातील व्यक्तीने लोकसभेची निवडणूक लढवायची ठरवले तर, म्हणजे आपल्या शेजारचा समजा नेपाळ देश आहे, मग एखाद्या नेपाळ्या व्यक्तीनं जर लोकसभेची निवडणूक ठरवायची ठरवली तर त्याला लढवता येईल का? मुस्कान काय म्हणते पहा, ते कसे शक्य आहे? ती व्यक्ती भारताचा नागरिक आहे का? तिचं म्हणणं शेजारच्या देशातील व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही. ही निवडणूक लढवण्यासाठी ती व्यक्ती भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे. आता प्रणव काय म्हणतोय, समजा मला केरळमधून निवडणूक लढवायची आहे, ते तरी शक्य आहे का? समजा मला केरळमधून निवडणूक लढवायची आहे, ते तरी शक्य आहे का?
राधिका, हो, कारण आपले शिक्षक म्हणाले की लोकसभेसाठी कोणत्याही राज्याच्या मतदारसंघातून निवडणूक लढवता येते. लोकसभेसाठी कोणत्याही राज्याच्या मतदारसंघातून निवडणूक लढवता येते. मृणाल, वय, नागरिकत्व या संबंधीची अटी समजल्या, पण निवडणूक लढवण्यास अपात्र कोणाला समजायचे? मृणाल काय म्हणाला, मला कळलं की मतदान 18 वर्ष झाल्यानंतर करायचं असतं. त्याचप्रमाणे निवडणूक लढवण्यासाठी वयाचे 25 वर्ष पूर्ण असावे लागतात. त्याचप्रमाणे निवडणूक लढवण्यासाठी आपण भारताचं नागरिक असणे गरजेचं असतं. या गोष्टी मला समजल्या, पण निवडणूक लढवण्यास अपात्र कोणाला समजावे? मेरी म्हणते, पात्रतेप्रमाणेच अपात्रतेच्या काही अटी असणारच. चला आपण शिक्षकाकडे समजून घेऊ. म्हणजे कोणती व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे. आता बघा, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 250. आणि लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती असते सांगा पाहू? अरे झाली की मगाशी शिकवून. 552, बरोबर आहे. म्हणजे लोकसभेचे एकूण सदस्य 552 आणि राज्यसभेचं एकूण सदस्य 250, बरोबर. यापैकी 238 सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. म्हणजे आपले जे 29 घटक राज्य किंवा 7 का 9 केंद्रशासित जे प्रदेश आहेत, या घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 250 पैकी 238 सदस्य निवडून येतात. आता बऱ्याच जणांना वाटणार, सर 250 पैकी 238 सदस्य विविध राज्यातून आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात, मग 12चं काय करायचं? ते खाली आहे बघा. राज्यसभेत प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या सारखी नसते. म्हणजे महाराष्ट्रात जेवढे राज्यसभा सदस्य असतील त्याच्यापेक्षा केरळमध्ये कमी असतील, त्याच्यापेक्षा गोवामध्ये कमी असतील, किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये राज्यसभा सदस्यांची संख्या कमी असेल. म्हणजे प्रत्येक राज्यात असणाऱ्या राज्यसभा सदस्यांची संख्या ही सारखी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते. ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्या राज्यात राज्यसभा सदस्यांची संख्या जास्त असते, लक्षात ठेवा. आता 238 सदस्य घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात आणि जे उरलेले 12 सदस्य आहेत त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. उरलेल्या 12 राज्यसभा सदस्यांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती. आता कुणाला हे राष्ट्रपती कोणत्या 12 सदस्यांची नेमणूक करतात बघा? साहित्य म्हणजे काय रे? कोण सांगाल? साहित्य म्हणजे एखाद्या व्यक्तीनं कादंबऱ्या भरपूर लिहिल्या आहेत, म्हणजे साहित्य क्षेत्रात त्याचं नाव आहे. लेखक आहे, चांगली लेखिका आहे, त्याचं अनेक ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत, अशा व्यक्ती. त्यानंतर विज्ञान. आता विज्ञानात संशोधन करणारे काही लोक असतात बघा, नावं सांगू शकताय का? उदाहरणार्थ जयंत नारळीकर नाव तुम्ही ऐकलं असेल. त्याच पद्धतीनं याच्या अगोदरच जे राष्ट्रपती आहेत, काय त्यांचं नाव रे? अतिशय फेमस, अरे कोण होतं मागच्या 5-6 वर्षापूर्वी राष्ट्रपती आपल्या भारताचं? विद्यार्थ्यांचा आवडतं विद्यार्थ्यांचं आवडतं माहिती तंत्रज्ञानात त्यांचं नाव होतं. विज्ञानामध्ये त्यांचं नाव डॉक्टर APJ अब्दुल कलाम.
म्हणजे हे विज्ञान क्षेत्रातील व्यक्ती आहेत. कला, कला म्हणजे एखादा चित्रकार असेल, एखादा नाटककार असेल, किंवा एखादा फिल्म इंडस्ट्रीतला दिग्दर्शक असेल, किंवा एखादा अभिनेता असेल, किंवा एखादी अभिनेत्री असेल, यांना सुद्धा राज्यसभेचे सदस्य म्हणून राष्ट्रपती त्यांची नेमणूक करू शकतात. क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी सचिन तेंडुलकर असू द्या, किंवा आता ऑलिम्पिक मध्ये नीरज ललिता चोप्रा. बाबर असू द्या, पण धीरज चोप्रा. आणि दुसरं पदक मिळवून देणारे तिचं नाव काय रे आता? मागच्या पण ऑलिम्पिक मध्ये एक पदक तिने केलं, तर ह्यावेळेस पण तिला एक पदक मिळालं. मीरा. नाही नाही, दुसरंच नाव आहे. माझ्या पण लक्षात नाव गेलं. पी.व्ही. सिंधू. पी व्ही सिंधू, बरोबर. पी व्ही सिंधू म्हणजे अशा क्रीडा क्षेत्रात ज्यांनी नाव कमावलं, अशा लोकांची सुद्धा राज्यसभेचा सदस्य म्हणून नेमणूक राष्ट्रपती करू शकतात. त्याचप्रमाणे सामाजिक कार्य, सामाजिक कार्य करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं नाव सांगा. सामाजिक कार्य करणारी, उदाहरणार्थ बाबा आमटे. आता नाही ते, त्यांचा मुलगा वगैरे आहे बघा. कशासाठी कार्य करतात ते बाबा आमटे किंवा त्यांची मुलं? कुष्ठरोगी ना रे? बर. आश्रम ज्यांनी काढलं पुण्यामध्ये, त्यांचं नाव काय रे? की ज्यांनी स्मशानात राहून दिवस काढलं. अतिशय चांगल्या प्रकारचे सामाजिक कार्य त्या करत आहेत. काय त्यांचं नाव? तर तुमच्या लक्षात आलेलं आहे. अशा प्रकारे सामाजिक कार्य करणारे जे व्यक्ती आहेत, अशा अनेक क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्यांचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तीपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. सांगा आता मला, राज्यसभा एकूण सदस्य संख्या किती? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250. त्यापैकी विविध घटक राज्य आणि विविध केंद्रशासित प्रदेश यातून किती सदस्य निवडून दिले जातात? 238. 238. आणि उरलेले जे 12 लोक राज्यसभा सदस्य आहेत, ते कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रपती निवडून देतात? साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा, सामाजिक कार्य अशा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची राष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती करू शकतात. राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही, म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह आहे. आता लोकसभेचं कसं होतं माहिती आहे का? 5 वर्ष झाल्यानंतर पुन्हा निवडणूक घेणार आणि पुन्हा नवीन लोकसभा सदस्य निवडून येणार. पण राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, म्हणून त्याला कायमस्वरूपी सभागृह मानलं आहे. अर्थातच दर 2 वर्षानंतर लोकसभेतील 6 वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात. 1/3 म्हणजे साधारणतः 1/3 आणि गुणिले 250 करूया आपण. म्हणजेच 3×8 = 24 आणि 3×3 = 9. म्हणजे दर 2 वर्षानंतर 83 जे राज्यसभा सदस्य आहेत ते निवृत्त होतात, आणि त्या जागेवर पुन्हा 83 सदस्यांची निवड राष्ट्रपती करतात. सामाजिक कार्य करणारे, क्रीडा, मगाशी सांगितल्या पद्धतीने आहे की नाही, कला, विज्ञान, साहित्य या क्षेत्रातील. म्हणजे दर 2 वर्षानंतर 1/3 सदस्य नव्याने या ठिकाणी निवडून दिले जातात.
दर 2 वर्षानंतर 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची हॅलो सर आवाज येत नाही. सर तुमचा आवाज येत नाही. हॅलो. सरच गेले बाहेर. बर कुठं आलतो आपण? आवाज येतोय का रे माझा? हो सर. हो सर. ओके. बघा, दर 2 वर्षानंतर लोकसभेतील 6 वर्षाचा कार्यकाल ज्यांचा पूर्ण झालेला आहे असं 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते. म्हणजे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो, लक्षात ठेवा. आणि लोकसभा सदस्यांचा कार्यकाल फक्त 5 वर्ष असतो. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो आणि दर 2 वर्षानंतर 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्या ठिकाणी 1/3 सदस्यांची लगेच नियुक्ती केली जाते. राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. बघा, लोकसभा सदस्य निवडणूक लढवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, तर ती भारताची नागरिक असली पाहिजे आणि त्या व्यक्तीचं 30 वर्ष वय पूर्ण असलं पाहिजे. किती वर्ष? 30 वर्ष. 30. मग लोकसभा आणि राज्यसभा यांच्या सदस्यांना काय म्हणतात? खासदार म्हणतात. खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न समस्या लोकसभेत मांडून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. आता आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत. तुमच्या मतदारसंघातील काही प्रश्न किंवा काही समस्या असतील तर आपण या ठिकाणी डायरेक्ट नरेंद्र मोदीला सांगू शकत नाही. तर आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपण आपल्या समस्या सांगायच्या. आणि त्यांचं ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन असतं त्यावेळेस त्या संसदेच्या अधिवेशनामध्ये हे रणजितसिंह नाईक निंबाळकर आपल्या समस्या त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडणार. अशा पद्धतीनं मतदारसंघाच्या विकास कामासाठी त्यांना विकास निधी शासन देते. सर आवाज येत नाही. हॅलो सर. आवाज येत नाही. सरच गेले बाहेर वाटतं. सर आवाज येत नाही. आवाज येतोय? हो सर येतोय. हो सर हो येतोय. सर. हा. बघा, लोकसभाचा सदस्य असला तरी त्यांना आपण खासदार म्हणतो आणि राज्यसभेचं सदस्य असलं तरी सुद्धा त्यांना काय म्हटलं जातं? खासदार असंच म्हटलं जातं. आता संसदेची कार्य पहा. सदस्य आणि राज्यसभा जे सदस्य आहेत त्यांची कार्य काय आहेत किंवा या खासदारांचं कार्य काय असतं हे आपण अभ्यास करणार आहोत. आता कायद्याची निर्मिती, लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानामध्ये जी उद्दिष्ट आहेत ती प्रत्यक्ष अंमलात आणता यावीत म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते.
त्याच पद्धतीनं कालबाह्य झालेले कायदे रद्द करावे लागतात. काही कालबाह्य झालेले कायदे रद्द करावे लागतात. काही कायद्यात योग्य ते बदल करावे लागतात. कायद्याच्या निर्मितीसाठी प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केलेली आहे. त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी पार पाडते. कायदे कालबाह्य झाले म्हणून रद्द करण्यात आलेल्या कायद्यांची काही उदाहरणे तुम्ही सांगू शकाल का? उदाहरणार्थ संस्थानिकांचे तणखे. बस करूया. आज आपण महत्वाचं लोकसभा आणि राज्यसभा, लोकसभेचा सदस्य आणि राज्यसभेचा सदस्य किंवा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तींची पात्रता काय असावी लागते, राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीची काय पात्रता असावी लागते, भारतामध्ये लोकसभा सदस्य संख्या किती आहे, राज्यसभा सदस्य संख्या किती आहे, प्रत्येक घटक राज्याच्या लोकसभा सदस्यांची संख्या पाहिली, राज्यसभेमध्ये 238 आणि जे 12 सदस्य आहेत कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रातील नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी राष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती करतात. हा भाग पाहिलेला आहे. बस करूया. झालेला भाग वाचन करा. उद्याच्या तासाला आपला प्रकरण संपेल. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन चाचणी आणि प्रश्नोत्तर द्यायचे आहे.